हॅलो, मी जयदीप कदम. आपण इथे डेली बेसिसला निफ्टी 50चा ॲनालिसिस बघतो. जर तुम्ही नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. मी बुधवारी मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे निफ्टी एका झोनमध्ये कन्सॉलिडेट करत आहे. त्या झोनचा ज्या साईडला निफ्टी ब्रेकआउट देईल त्या साईडला आपल्याला मोमेंटम पाहायला भेटेल. त्याचप्रमाणे 3 वाजल्यानंतर आपल्याला पाहायला भेटले की निफ्टीने डाऊन साईडला ब्रेकआउट दिला आणि 24,200 पर्यंतची खालीपर्यंत मोमेंट आपल्याला पाहायला भेटली. आता शुक्रवारी मार्केट काय रिॲक्ट करेल तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. चला तर मग सुरू करूया. आपण पहिल्यांदा एक ब्रॉड टाइम फ्रेमला निफ्टीचा एक व्ह्यू आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा निफ्टी काय आपल्याला दिसत होती, एक डाऊन ट्रेंडमध्ये होती. म्हणजे काय, लोअर हाईज लोअर लोज, लोअर हाईज लोअर लोज, ह्यामधून निफ्टीने रिव्हर्स करून आता एक रेसिस्टन्स लेवलपाशी आलेली आपल्याला पाहायला भेटली आणि त्या रेसिस्टन्सपाशी कन्सॉलिडेशन केलेलं. स्मॉल टाइम फ्रेमला बघायचं झालं तर एका ट्रेड लाईनला निफ्टीने सपोर्ट घेतलेला आपल्याला आता पाहायला भेटला. आता सेफ बाईंग कुठं राहील? सेफ बाईंग माझ्या मते राहील की 24,460चा निफ्टीने जर ब्रेकआउट दिला आणि एक रिट्रेसमेंटची कॅन्डल केली तर आपल्याला 24,500 ते 24,550 पर्यंतचे टार्गेट पाहायला भेटू शकतील. आणि सेलिंग साईडचं बघायला गेलं तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला एक फॉलोअप जर रेड कॅन्डल केली निफ्टीनं, फॉलोअप म्हणजे काय, आत्ता मागची 15 मिनिटाची जी कॅन्डल केलेली आहे रेड त्याच्याच खाली एक रेड कॅन्डल केली म्हणजे 24,200ची लेवल येते. 24,200च्या लेवलच्या खाली जर निफ्टी गेली तर आपण 24,100 आणि 24,000 पर्यंतचे टार्गेट निफ्टीमध्ये पाहू शकतो. हे होतं शुक्रवारचं ॲनालिसिस. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.